नमस्कार मंडळी, आज आपण केसाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी एक खास चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. नंतर उडीद डाळ, पांढरे तीळ, किसून घेतलेलं खोबरं आणि धने हे सर्व साहित्य कमी गॅसवरती खमंग भाजून घ्यायचं. हे सर्व साहित्य खमंग भाजून घेतल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच पॅनमध्ये फुटाणे, शेंगदाणे, लसूण पाकळ्या हे सर्व तेल टाकून भाजून घेऊ. यालाही खमंग भाजून घ्यायचं. नंतर यामध्ये 1 चमचा जिरं टाकू. यालाही खमंग भाजून घेऊ. आता याला काढून घेऊ. नंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकून कढीपत्ता टाकू. यालाही खमंग असं भाजून घ्यायचं. कढीपत्ता भाजत असताना गॅसचा फ्लेम लो करायचा, त्यामुळे छान असं कढीपत्ता भाजला जातो. कढीपत्ता हा भाजून झालेला आहे. आता आपण याला थंड करून घेऊ. याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे सर्व साहित्य थंड करून घेऊ. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. नंतर यामध्ये लाल तिखट, काळं मीठ, साधं मीठ, चटपटीत चटणी लागण्यासाठी चाट मसाला हे सर्व टाकून याला मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ. चटणी ही बारीक वाटून तयार आहे. याला मिक्स करून घेऊ. ही चटणी तुम्ही रोज 1 चमचा जेवणासोबत खाऊ शकता. यामुळे तुमचे आरोग्यही छान राहते, केसांची वाढही होते. केसासाठी ही चटणी एकदम उत्तम आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ही चटणी जास्त दिवस टिकून राहण्यासाठी याला एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. त्यामुळे ही चटणी 15-20 दिवस सहज टिकून राहते. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी सविताज किचन मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.